नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडीमेड कुर्ती फिटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर बघा, बऱ्याच वेळेस आपण साईजनुसार जरी कुर्ती घेतली तरी ती खूप फिटिंगमध्ये लूज होते. तर ती आपल्याला योग्य पद्धतीने कशी फिटिंग करायची ती या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, इथे मी 2 कुर्त्या घेतलेल्या आहेत. एक आपल्याला मापासाठी आणि एका कुर्तीवर आपल्याला फिटिंग करायची आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपण जी मापाची कुर्ती आहे त्याच्यावरून पूर्ण मापे काढून घेऊयात. तर बघा, ह्या कुर्तीला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने याला मी फोल्ड करून घेते आणि याच्यावरून जे फिटिंगची मापे आहेत ते आपल्याला इथं मोजून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सगळ्यात आधी इथं दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर बघा, इथं या कुर्तीचा फिटिंगचा दंडगीर हा 5.25 इंच भरलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं छाती मोजून घ्यायची आहे. तर बघा, आपली जी फिटिंगची लाईन आहे शेवटची तिथे टेप ठेवून आपल्याला इथं छाती मोजून घ्यायची आहे. तर बघा, याची छाती किती आपली 21 इंच भरलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कमर घेर मोजून घ्यायचा आहे. तर बघा, याचा कमर घेर हा 20 इंच भरलेला आहे. तर सगळ्यात शेवटचं माप आपल्याला इथं सीट घेर मोजून घ्यायची आहे. तर बघा, कुर्ती फिटिंग करत असताना 3 ते 4च मापे इथं गरजेचे असतात. तर बघा, सीट घेर हा 21 इंच भरलेला आहे. तर बघा, ज्या कुर्तीवर आपल्याला फिटिंग करायची आहे ती कुर्ती अशा पद्धतीने इथं आतमधल्या साईडला फोल्ड करून ठेवून घ्यायची आहे. जे आपले आपण मापे काढलेले आहेत तेच इथं याच्यावर टाकायचे आहेत. तर बघा, आपला दंडगीर हा 5.25 इंच भरलेला होता. तर मी इथं दंडगीर हा 5.25 इंचावर इथं टाकून घेत आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथं छाती टाकून घ्यायची आहे. तर बघा, थोडासा कॅमेरा माझा सेट झाल्या नसल्यामुळे एका साईडचं दिसत नाही, पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे इथं दाखवते. तर बघा, याचा पूर्ण आपला एकदा छातीगीर मोजून घ्यायचा आहे, जी आपली कुर्ती आहे त्याचा. तर बघा, याचा पूर्ण छातीगीर हा 24 इंच भरलेला आहे. तर आपल्याला 21 इंच इथं फिटिंग करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे 3 इंच एक्स्ट्रा आहे. तर आपल्याला दोन्ही साईडला इथे 1.5 इंच इथं शिलाईसाठी सोडून द्यायचं आहे. तर बघा, दोन्ही साईडला मी 1.5 इंचावर इथं खूण करून घेतली आहे. त्याच्यानंतर बघा, कमर मोजून घ्यायची आहे. तर आपला कमर ही 20 इंचाची होती. तर या कुर्तीची कमर किती आहे ती इथं आपण बघून घ्यायची आहे. तर बघा, या कुर्तीची कमर ही 23 इंच भरलेली आहे. म्हणजेच इथं आपली 3 इंच कमर एक्स्ट्रा आहे. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला 1.5 इंच खूण करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा, सीट घेर इथं तुम्ही बघू शकता. तर आपला इथं सीट घेर, आधीचा सीट घेर हा आपला 21 इंच भरला होता. तर याचा पूर्ण सीट घेर आपण इथं मोजून घेऊया. तर बघा, इथं पूर्ण सीट घेर आपला इथं 25 इंच भरलेला आहे. म्हणजे इथं 4 इंच सीट घेर हा आपला एक्स्ट्रा आलेला आहे. तर इथं आपल्याला दोन्ही साईडला 2-2 इंचाच्या खुणा करून घ्यायच्या आहेत. इकडल्या साईडलाही 2 इंच आणि इकडल्या साईडलाही 2 इंच जे एक्स्ट्रा आहे तेच इथं खुणा करून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्या पूर्ण खुणा करून झालेल्या आहेत. तर आपल्याला आता दंडाघेरपासून ते सीट घेरापर्यंत ज्या आपल्या 3-4 खुणा मिळाल्या होत्या त्या आपल्याला पूर्ण अशा जोडून घ्यायच्या आहेत. एकदम सेपमध्ये ह्या पूर्ण जोडायच्या आहेत दोन्ही साईडच्या. तर बघा, तुम्हीही अशाच प्रकारे जर कुर्ती तुमची फिटिंग केली तर तुमची कुर्ती ही एकदम परफेक्ट बसेल. तर बघा, त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडला दंडगीर टाकायचा राहिला होता ते इथं टाकून घेऊन ज्या आपल्या छातीच्या आणि कमरेच्या आणि सीटगीरचं जे आपल्याला मार्किंग मिळालेलं आहे ते पूर्ण इथं आपल्याला कर्व शेपमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मिळालं आहे त्याच प्रकारे इथं जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. जेव्हा केव्हा तुम्ही शिलाई करत असाल तर मी प्रत्येक वेळी सांगितलं आहे, जर सुरुवातीला आपण शिलाई करत असाल तर सुरुवातीलाच आपल्याला शिलाईला हे लॉक करून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला जर लॉक करायला जमत नसेल तर तुम्ही इथं डबल शिलाई एकावर एक अशी मारून घ्यायची आहे. तर बघा, जिथं आपण मार्किंग केलं होतं खडूने तिथेच अगदी त्याचवर आपल्याला इथं दोन्ही साईडला फिटिंग करून घ्यायची आहे. आणि याला आपल्याला पूर्ण याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर कपडा शिवत असाल त्याला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. त्याच्याने आपली शिलाई ही पक्की होते आणि ओव्हरलॉक ही करून घ्यायची आहे. म्हणजेच लॉक किंवा डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने इकडल्या साईडला डबल शिलाई झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडला इथं फिटिंग करून घेणार आहोत. तर बघा, दोन्ही साईडची इथं फिटिंग झालेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती एक्स्ट्राचा कपडा ह्या कुर्तीमध्ये आलेला होता.
तर बघा रेडीमेड जे कुर्ते असतात ते अशाच प्रकारच्या खूप मोठ्या कुर्त्या असतात. तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगितले आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही फिटिंग केली तर तुमची ही कुर्ती एकदम तुम्हाला परफेक्ट बसेल. तुम्हाला माझी कुर्ती फिटिंग करण्याची पद्धत कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करा. मी त्याच्यासाठी एक दुसरा व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.